मखमली कपड्यामध्ये प्राणाच्या पलीकडे जिला दासीनी जपलं, जी राजवाड्यामध्ये 14 वर्ष शेठजी बिना अंथरुणा पांघरुणाची उशाला दगड घेऊन झोपली तरी आपल्या मालकाजवळ अजिबात तक्रार मांडली नाही. का? आईचा उपदेश. दुख की फिर्याद करना नहीं बेटी और सुख की याद नहीं. आईचा. आणि शेवटलं महत्वाचं सांगितलं, सीता सास और ससुर की सेवा करना भूलना. सास ससुर गुरु सेवा करे हो, सास ससुर गुरु सेवा करे हो. सास ससुर गुरु सेवा करे हो, सास ससुर गुरु सेवा करे हो. सास ससुर गुरु सेवा करे हो, सास ससुर गुरु सेवा करे हो. सास ससुर गुरु सेवा करे हो, सास ससुर गुरु सेवा करे हो. पति रुक लागी यीशु अनुसर हूँ, पति रुक लागी यीशु अनुसर हूँ. पति रुख लागिया यीशु अनुसरे हो, पति रुख लागिया यीशु अनुसरे हो. पति रुख लागिया यीशु अनुसर हूँ, पति रुख लागिया यीशु अनुसर हूँ. पति रुख लागिया यीशु अनुसरे हो, पति रुख लागिया यीशु अनुसरे हो. सास ससुर गुरु सेवा करे हो, सास ससुर गुरु सेवा करे हो, सास ससुर गुरु सेवा करे हो, सास ससुर गुरु सेवा करे हो. सास ससुर गुरु सेवा करे हो, सास ससुर गुरु सेवा करे हो, सास ससुर गुरु सेवा करे हो, सास ससुर गुरु सेवा करे हो. सासऱ्याची आणि सासूची सेवा विसरू नको बेटा. आईनं लेकीला काय शिकवावं, नाहीतर कुठं चालला तुम्ही? मुलगा बघायला ताईसाठी. बिना आईचं बघा. बिना आईचं म्हणजे कळत नाही का? चांगले महाराज झाले ना तुम्ही. बिना आईचं म्हणजे माझ्या ताईला सासू नसावी, तुम्ही मी जिवंत असावी असं. तू जिवंत पाहिजे नाही का? तुझ्या ताईला सासू नसली पाहिजे. अरे पण तुझ्याही मुलाचं लग्न आहे ना सीतारामजी मे मध्ये तुझ्याही घरी एक महाराष्ट्रातली मुलगी नांदायला येणार आहे. तिलाही वाटत असेल माझी सासू रॉकेल वतून पेटून तयार असावी. तेव्हा कसं वाटेल? काका एक मुलगी माहेरी, बरे का बोधले बाबा, माहेरी बसून त्या मुलाला पत्र लिहिते, तुझी गाडी माडी वाडी श्रीमंती सौंदर्य सगळे पसंत आहे, पण तपासा अंती कळालं तुझे मायबाप जिवंत आहे, म्हणून मी लग्न करत नाही. कुठं चालला दर्जा? अरे पण ती मुलगी माहेरी बसून पत्र लिहिते, तिनं 2 मिनिटं डोळे बंद करावे, कारण हिला एकच भाऊ आहे आणि तिचेही मायबाप जिवंत आहे. मग हिच्याही भावाला पुढच्या महिन्यात असंच टपाल येईल, तुझे मायबाप रोगोर पाजून मारल्याशिवाय मी लग्न करत नाही. तेव्हा कसं वाटेल? हा एकांगी विचार. घरातल्या तुम्ही पहा, इकडच्या मावल्या सगळ्या चांगल्या आहे बाबा 18 तारखेपर्यंत.
काय करता सगळ्या गोष्टी तिकडच्या चालू आहे. अरे कुमार भाऊ, जावाईन मुलगी स्कूटरवर बसून निघल्यावर काय कौतुक चालतं बाबा बाबा. शांताबाई, गंगूबाई, रखमाबाई आल्या. कसा लक्ष्मीनारायणाचा जोडा चालला. मुलगीन जावाई लक्ष्मीनारायण. पूर्ण आणेगाव गोळ्या केलं. दुसऱ्या दिवशी हिचा मुलगा असून रॉकेलच्या फटपटीवर सुरू होईना फटपटी. फट 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 आवाज झाला. गल्ली धुरानं काळी. रॉकेलची फटपटी. म्हातारी बाहेर आली. बघितलं तर सून मागं बसली होती. मुलगा चालवतो. लाल डोळे म्हातारीचे. शांताबाई काय इकडे या. बघा आहे का काही मर्यादा. एका फटफटी चालले बसून आपण बोलत तरी होतो का आपल्या वेळेस एकमेकासोबत. असं आज आली मर्यादा. आणि काल तर आनेगाव गोळा केलं. लक्ष्मीनारायण. अरे जावाईन मुलगी लालासाहेब लक्ष्मीनारायण दिसतात. आणि सून मुलगा बसल्यावर मर्यादा. हा एकांगी विचार संपला पाहिजे. मी सुनांच्या बाजूनं बोलत नाही. इथल्या सासवाणी माझ्यावर लाल डोळे करायचं कारण नाही. हा ना बोधले बाबा. ते स्वयंपाकात असते सून आणि सासूमध्ये पाणी दे ग. आली बिचारी घाई घाई. तांब्यान फुलपात्रण ठेवलं जोरात. तर ते भांडं वाजतंय ना. फरशा बसल्या घरोघरी. भांडं वाजलं. आदळून कशाला देतेस. जाय घेऊन. सारखे आदळ आपट आदळ आपट. अहो पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते सासूबाई आदळून नाही ठेवलं व ते किचनमध्ये चपाती तव्यावर करपल म्हणून घाईनं नकोच मला. जा घेऊन. आता अशा सासूचं सुनही काय करेल. बरं ठीक आहे सासवांनो तुमचंच बरोबर आहे. आदळून जेवायला देऊ द्या. आदळून अंथरून पांघरून. आदळून नाश्ता. जन्मभर सुनला आदळ आपट करू द्या. पण एक लक्षात ठेवा. मरायच्या वेळेला सासूचं डोकं सूनच मांडीवर घेणार आहे. आणि 2 चमचे पाणी सूनच पाजणार आहे. मुलगी दिल्लीला आहे. सावडायचा कार्यक्रम संपल्यावर येईल 3 दिवसानं. मग जिच्या मांडीवर डोकं ठेवून जिच्या हातून 2 चमचे पाणी पिऊन प्राण सोडायचा आहे त्या सुनेला पोटची मुलगी मानली तर काय बिघडेल. रामायण यासाठी. बरं सुनेला 25 वर्षेच थांबायचं आहे सासूकडे. जन्म काढायचा आहे. 25 वर्षे थांबायचं आईकडे. जन्म सासूकडे काढायचा आहे. मग सासूला आई समजलं तर एका वाक्यात ज्या दिवशी सुनेला वाटेल सासू नाही माझी आई आहे एकही म्हातारी वृद्धाश्रमात जाणार नाही. ज्या दिवशी सासूला वाटेल सून नाही माझी पोटची मुलगी आहे आमच्या देशात एकही सून रॉकेल वतून पेटणार नाही. रामायण यासाठी सास ससुर गुरु सेवा करे. 4ही मुली निघाल्या. सामोरून जनक राजे आले. खूप रडले खूप रडले. सीमेपर्यंत पोचवायला येतात. वापस आले जनकजी. महाद्वारात उभे राहिले आणि पुन्हा रडायला लागले. सुनेना माता म्हणल्यावर 5-6 दिवस झाले रडताय. आता लेकी गेल्या सासरी तरी रडता. आता एवढ्यासाठी रडतो देवी. हाच दरवाजा आहे. मी कधीही बाहेरून आलो या दरवाजात आल्याबरोबर खेळणाऱ्या माझ्या 4 पोरी पळत यायच्या आणि 4ही मुली कमरेला बिलगायच्या. बाबा आले बाबा आले बाबा आले. अरे अर्धा तास झाला दरवाजात बसून आहे. अख्खा राजवाडा शांत आहे. इकडे दुःख तिकडे आनंद. अयोध्येत आनंदाला पारावार नाही. मौन प्रवृत्ताची सांगता झाली. दुसऱ्या दिवशी बोधले बाबा विश्वामित्र जाण्याची तयारी करतात. मी काल प्रसंग सांगितला होता. वरून राजे कठोर होते पण आतून रडत होते. रैदास पूर्वी ताटातुटीची कामं केली. हरिश्चंद्राला तारा राणीला रोहिदासाला उभ्या बाजारात विकणारा मीच. मायलेकराची ताटातूट नवरा बायकोची ताटातूट. राजा पूर्वी ताटातुटीचे कामं केले. फक्त राम माझ्या सोबत दे. जोडाजोडीची कामं करतो. 4 सुना आणून देतो. ते काम विश्वामित्राने केलं. जाताना राम लक्ष्मण घेऊन गेला आणि येताना 4 पोराचं लग्न लावून 4 सुना घेऊन आला. हा आजचा कार्यक्रम झाला ना बाश. आणि आता जाण्याची तयारी करतात तर राजवाडा रडतो. दशरथजी याचं कारण आहे. संताचं जाणं दुःख देतं. दुर्जनाचं येणं दुःख देतं. सज्जन कधी
तुटू नये, दुर्जन कधीच भेटू नये. एका जनार्दनी घडो त्यांचा संग, न व्हावा वियोग जन्मोजन्मी. सेठजी, विश्वामित्राची तयारी चालू असताना दशरथ राजे म्हणाले, बाबा एकांत में चलो कुछ बोलना है. एकांतात नेलं राजा दशरथाने विश्वामित्राला, आणि काही बोलले नाही. रडणं सुरू झालं. दोघंच आहे. का रडता राजे? मेरी अंतरात्मा बोल रही महाराज कि दशरथ तू ज़्यादा दिन जिंदा रहने वाला नहीं. मुलाच्या समोर नाही बोलू शकलो महाराज, पण माझा विश्वास आहे आता पुन्हा आपल्या भेटी होणार नाही. फक्त मी पुन्हा एकदा पाया पडतो महाराज, मला धन दौलत नको, पण मेल्यावर सुद्धा माझ्या राजवाड्याला विसरू नका. येणं जाणं चालू ठेवा महाराज, आणि माझ्या मुलांना संस्कृतीचा उपदेश देत रहा. एक राजा काय अपेक्षा करतो? उद्धव काका है ना, हे परिवार त्यातलेच आहे, सगळे त्यातलेच परिवार आहे. तुमची वाट पाहतात बोलले महाराज. याचं कारण संस्काराचं काम साधू संत करीत असतात बरं का शेठजी, ना काय स्वार्थ. आमचे देशमुख मामाही गेले आणि मामी गेली. बोधले बाबा मी येणार आहे एवढं कळलं की मामा ती स्वतः खोली स्वच्छ करणार, नवीन बेडशीट त्याच्यावर सेंट लावून ती हे सगळे, आणि 2 वाजेपर्यंत मी गेलो नाही तरी झोपणार नाही शेवा. ते बोधले बाबाने जोडून दिला परिवार. मामा मरण पावले, आम्ही घरी होतो. पण कळालं कुमार भाऊला, म्हटलं मला यायला 12-13 तास लागतात, तुम्ही थांबू नका. मग सावडायला आलो, घरून आलो. नंतर ते पुण्यतिथीचंही केलं आम्ही, सगळे केलं, मामी गेल्या. पण एक सांगतो, मामा गेल्यावर जेव्हा आम्ही मुक्काम केला एक दिवस, काय भात झाला मला माहीत नाही, पण रात्री उठवलं मामाने. काय मामा सगळे व्यवस्थित करतात ना पोरं? हो, तेवढ्यासाठी झालं. मी सकाळी सांगितलं कुमार भाऊला, काय झालं बस. इथून वाढलं प्रकरण. राजे दशरथ आते जाते रहना महाराज, राजमहल को भूलना नहीं बाबा, और मेरे चारों बच्चों को संस्कृती का बोध दिलाते रहना. सर्वात मोठी श्रीमंती म्हणजे संस्कार आहे बरं का दशरथ पाटील. मला बोधले बाबांनी सगळे सांगितलं. आम्ही पुण्याला जेवायला गेलो म्हणे दशरथ पाटलाकडे, 4-5 जण, 4 पत्र्याचं ते घर, परिवार बाहेर बसला, जागा नाही, हे 4 जेवायला आत बसले. आता पदर फाटेपर्यंत परमेश्वरानं दिलं का? साधू संताचे संस्कार. मी यासाठी सांगतो, मी एक लक्षात ठेवा, पुन्हा बोलतो मी, तुमच्या मुलांवर संस्कार नसेल, मी आपलं गमती म्हटलं काल, तुम्ही कुमार भाऊला काय समजता, भैयाला? मारवाडी सुद्धा त्याच्या पुढे टिकणार नाही. व्यवहार पद्धती म्हणून चालतं ते. संस्कार, बस मुलांवर संस्कार. संस्कार नसेल सीतारामजी, कितीही मिळवलं असेल तुम्ही, तरी तुमची मुलं रात्री 12 ते 4 100 मित्रांना ढाब्यावर घेऊन बसतील. पैसे संपल्यावर बापाच्या मायच्या नरड्याला चाकू लावतील, कर सही, एका वर्षात सगळे विकतील, आणि तुमच्या समोरच जर्मनच्या ताटात त्याच गावात बाजरीचे पीठ मागतील. जर संस्कार नसेल तर
आणि जर संस्कार असेल ना तर अपेक्षा केली नाही, तेव्हा राहायला घर नव्हतं, तेवढे बाथरूम आहे का नाही दशरथजी? का साधू संतांचे संस्कार आहे. आते जाते रहना महाराज, मेरे बच्चों को संस्कृत का बोध दिलाते रहना. आणि इथे जेव्हा विश्वामित्र निघून जातात, या ठिकाणी बालकांडाचा पूर्णविराम. येथे श्रीमद रामचरितमानस कलिकलशी ध्वंसणे प्रथम सोपान समाप्त. ज्या ज्या घराशी चाकरवाडीच्या माऊलीचा संबंध आला, कोण दुःखी आहे सांगा? जाहीर प्रश्न आहे माझा दादासाहेब, कोण दुःखी आहे? तो पहा सीताराम त्या दिवशी सांगितलं, तिकडे चाकरवाडीच्या माऊलीच्या दर्शनाला बारी, आणि माऊलीनं सकाळी गाडी काढावी सीतारामच्या झोपड्या पुढं, चला सीताराम बा. आता 1.25 तास राहिला कुमार भाऊ. मी थोडा आज जास्त भावना विवश झालो उद्धव काकान बोधले बाबा आल्यापासून. आता थोडं समृद्धीचा वापर करू. समृद्धी माहिती आहे ना, जे मस्त आहे, भाग्यवान आहे. तुमचं हे कौतुक पाहायला दोन्ही दैवत आहे ना. अजून काय भाग्य पाहिजे? सकाळी तीर्थाचे धुरे, जे का माता पितरेंती सेवेसी केर शरीरे लोण कीजे. रोहिदास गणेश सरस्वती सीताराम शिव पार्वती गुरुदेवाला वंदन करून अयोध्याकांडाला सुरुवात झाली. 11व्या वर्षी झालं कुमार भाऊन. 12 वर्ष अयोध्येत, म्हणजे 27चा राम झाला, 27चा बरं का. भरत शत्रुघ्न मामाच्या घरी गेले. आता थोडंसं मामाच्या बाजूनं बोलू का बोधले बाबा, कारण इकडचं माहीत आहे सर्वांना, तिकडची बाजू माहीत नाही. 2 मिनिट घेतो. भरताच्या मामाचं नाव युधाजित राजे बरं का भिसे पाटील. आजोबाचं नाव अश्वपती, आजीचं नाव मालती. लक्षात घ्या, मालती उर्फ शुभ लक्षणा, हे 2 नाव आहे आजीचे. कैकईची माँ आहे. बरं सांगतो, जाऊ द्या, तुमची इच्छा आहे काय सांगतो. वर्षा ऋषी, वर्षा ऋषीचा आशीर्वाद आहे अश्वपतीला, तुला राजहंसाची भाषा कळेल, पण हे कोणाला सांगशील तर मरून पडशील, असा शापही आहे. आता मोठा मुलगा युधाजित कैकईजीच्या पोटात आहे. ती मालती गरोदर अवस्थेत गार्डनमध्ये गेले राजा राणी. तिथं हौद आहे, त्या हौदात राजहंस आहे. ते बोलत होते आणि राजा हसत होता. म्हणून कैकई पोटात आहे, कैकईचा गर्भ आईच्या पोटात. विचारलं कैकईच्या आईनं, का हसलाय तुम्ही? ते राजहंस बोलले ना. काय बोलले? बोलले ते नाही, पण काय बोलले सांगता येत नाही, सांगितलं तर शाप आहे, माझा प्राण जातो. असं आज कळलं मला. माझ्यापेक्षा तुम्ही प्राणावर प्रेम जास्त करता नाही का? मग नाटकच होता तुमचा. अरे माझा प्राण जातो, मेला तरी चालेल, सांगा काय म्हणले ते? तुला कळत कसं नाही? मी मेल्यावर तुला मी कुंकू पुसील, विधवा होईल. उगत जन्म घेतला का हिच्या पोटी कैकेनं? माय तशी लेख कशाला म्हणतात? उदरात कोण आहे? नीट आहे का? सांगतो 2 मिनिट. हां, अरे ते सांगता येत नाही. सांगा काय म्हणले ते? तुला कळत कसं नाही? मी मरणार आहे, मेला तरी चालेल, सांगा काय म्हणले? आता वाड्यापर्यंत आल्यावर पुन्हा तेच तिचं चालू. सांगा काय म्हणले? अरे प्राण जातो माझा, मरा माझ्यासाठी, सांगा काय म्हणले पक्षी? तसं नाही सांगत तुम्ही नाही का? तिनं घेतलं रॉकेल होतून रविदास. आता पोटातल्या गर्भासह मरते, सांगा. आत्ता धर्मसंकट आलं, काय करावं? सांगण्याच्या तयारीत आला राजा. एवढ्यात वर्षा ऋषी आले, योग आला. अरे उदास का राजे? रॉकेलचा वास नाही आला का बाबा तुम्हाला? ते काय बसली कोपऱ्यात रॉकेल ओतून? असं आहे का? ठीक आहे राजा, तिला सांग ही घटना रात्री 12 नंतर सांगायची असते म्हणावं. का? तुला गुप्त सांगतो, 2 तासांनी बाळणपण होतं हिचं, आणि बाळणपण झालं मग सांग. बाळणपण झालं सांगू? नाही,
बाळणपण झालं की हिला रथाच्या खांबाला बांधायचं, रथ जंगलात न्यायचा, जिथं हिंस्त्र पशु तिथं हिला नेऊन सोडायचं. हे मेलेली बरी, जिला पतीच्या प्राणाची पर्वा नाही. झालं बाळणपण. कैकई जन्माला आली, हिला बांधलं खांबाला, बोदरजी नेलं जंगलात नेऊन सोडलं. आता कैकईचा सांभाळ करायला कोण आहे? ही मंथरा तिच्या आईची दासी आहे. नीट ऐका, कैकईची दासी नाही. शुभ लक्षणा तिची आई कैकईची, तिची दासी मंथरा. आणि तिनं लहानपणापासून सांभाळ केला तो कैकईचा. आणि कैकईसोबत लग्न झालं बोधले महाराज राजा दशरथाचं. 3 करार आहेत: द्रव्य शुल्का, वीर्य शुल्का, राज्य शुल्का. द्रव्य शुल्का कौसल्य आहे, वीर्य शुल्का सुमित्रा आहे आणि राज्य शुल्का कैकई. अर्धा मिनिट घेतो पुन्हा. होय, तुम्ही टवकारले मला माहीत आहे. जिंकून आणलंय सुमित्रेला म्हणून वीर्य शुल्का. द्रव्य दान करून विधीपूर्वक कन्यादान झालंय कौसल्येचं, ती द्रव्य शुल्का. आणि कैकईच्या पप्पानं लग्नाच्या आधी लेखी घेतलं, हिच्या पोटी जन्माला येणारं पोर राज्यावर बसेल असा करार करून आणली म्हणून राज्य शुल्का. लक्षात येतं ना भानगडी? भानगडी हां हो म्हणत जा. लग्न लागल्यावर कैकई एवढी रडली बापाजवळ, बाबा मला काही नको. पण जिनं आईची आठवण येऊ दिली नाही ती मंथरा माझ्यासोबत द्या म्हणून हे सप्रेम भेट. नवरामारी, नवरामारी म्हणजे तिची आई. तिथे तोच शब्द आला, मी मराठीत सांगितलं एवढंच. सप्रेम भेट. मोठा मुलगा युधाजित बरं का बोंदरजी, आणि मोठा मुलगा युधाजित हा भरताचा मामा म्हणून भरत शत्रुघ्न मामाच्या घरी. राजे दशरथ सकाळी उठले, स्नानाधिकर्मण, मुकुट घातला डोक्यात, मुकुट वाकडा दिसला. ठरवलं नुसता मुकुट वाकडा नाही रोहिदास, कानाजवळचं मन भुजरठीपणे अस उपदेशा, श्रवण समीप भय सीत केसा. मन भुजरठीपण अति उपदेशा, नुपच बराज राम कह देऊ, जीवन जन्म लाऊ किन लेऊ. नुपच बराज राम कह देऊ, जीवन जन्म लाऊ किन लेऊ. श्रवण समीप भय सीत केसा, मन भुजरठीपण अस उपदेशा. नुपच बराज राम कह देऊ, जीवन जन्म लाऊ किन लेऊ. जीवन जन्म लाऊ किन लेऊ, जीवन जन्म लाऊ किन लेऊ. एक केस कानाजवळचं पांढरं दिसलं आणि मुकुट वाकडा दिसला. बापरे, इतक्या लांब कसं काय? नांदेड या हार घेऊन यावर. भयसित केसा मनो चौथपासून असं उपदेशा, राय सुभाय मुकुट करलीना, बदन बेलोकी मुकुट समकीना. मुकुट वाकडा दिसला. राजाच्या लक्षात आलं, उद्धव काका मुकुट वाकडा झाला, कारभार मुलाच्या ताब्यात द्यायचा. मुकुट वाकडा झाला म्हणजे कारभार द्यायचा असतो दशरथजी. याच्यातले काही दशरथ डोके चालवतील. दशरथ राजाला मुकुट होता, त्याचा वाकडा झाला म्हणून कारभार मुलाच्या ताब्यात द्यायचा प्रश्न आला. आपल्याला मुकुटच नाही, वाकडा व्हायचं कारण काय? तर मुलाच्या ताब्यात कारभार द्यायचा प्रश्न येतोच कुठे? असे याच्यातले दशरथ डोके चालवतील. तर मुकुट मी सांगतो बरं का, वाकडा का सरळ तुम्ही ठरवा. ज्या दिवशी तुम्ही घरी येता, अंगणात पायातला जोडा वाजला, घर लटलट 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 कापतं.
सुना उठून आपल्या खोलीत निघून जातात, मुलं कामाला, नोकर उद्योगाला, कोणी कोणाशी बोलत नाही, शांतता पसरते. सीताराम सीताराम. फक्त एक म्हातारी धाडस करून पुढे येते. बोलले बाबा, चहा घेता का, कॉफी का, दूध घेता का, पाणी तापलं, आंघोळ करता का, स्वयंपाक तयार आहे, ताटच वाढू. समजायचं सध्या मुकुट सरळ आहे, नीट ऐका. 10 वर्षाचा काळ गेला आणि म्हातारा अंगणात येऊन उभा राहतो. चहा ना रे, चहा ना रे, अरे चहा ना रे. म्हातारीच म्हणती बडबडू द्या. कुठं नांगर धरायला गेल तर कामाचा धामाचा मरतही नाही एकदाच. समजायचं आता मुकुट वाकडा झाला. समजलं ना रामायण. बस कारभार मुलाच्या ताब्यात. दशरथ राजाने निर्णय 14 दिवस मनात ठेवला आणि 14व्या दिवशी वसिष्ठजीला सांगितलं, माझी अशी इच्छा आहे की आता राम करता झाला, त्याला राजा करावं, आपलं हरिचिंतन करावं. बरं का हरिभाऊजी. वसिष्ठ म्हणाले, राजा बऱ्याच लोकांची इच्छा आहे, पण तुम्ही जुने लोक सोडत नाही पद, त्याला आम्ही काय करावं. आता आपणहून म्हणतो करत. ठीक. मग कधी निर्णय. उद्याच राज्याभिषेक झालं जाहीर. उद्या राम राज्यावर बसणार. अयोध्या सुशोभित केली. संध्याकाळच्या वेळेला बरं का राजे दशरथ कैकेयीला शुभ संदेश द्यायला येतात. तत्पूर्वी एक घटना घडली. मीटिंग विरोधकाची सरस्वतीकडे. काही करा, कोणाच्या बुद्धीत बदल करा. सरस्वतीने विचार केला कोणाच्या बुद्धीत बदल करावा. एक पात्र निवडलं. हे सप्रेम भेट आलेलं. सप्रेम भेट मंथरा. ती हिवरा झाडाकडून जात होती. विकल्प त्या झाडावर येऊन बसला. त्या विकल्पाने हिच्या बुद्धीत प्रवेश केला आणि मंथरा बिघडली. नगर सुशोभित. मंथरा गेली कैकेयीला सांगू लागली, पोरी राजमातेचा अधिकार, उद्या कौशल्याला तिची दासी म्हणून जन्मभर जीवन जगावं लागेल तुला वगैरे. कोपभवनात मलिन वस्त्र अलंकारवित जमिनीवर पडून राहा. तयार केलं, जमिनीवर पडून राहिली. कैकेयी ही वार्ता सांगायला आणि विचारलं मंथरेला, मेरी प्यारी राणी कैकेयी का आहे. कोपभवन सुनी सखीचे उराव धक्का बसला. आत येऊन पाहतात कैकेयीची अवस्था, केस मोकळे झालेले, जमिनीवर पडलेली. धक्का बसला. कैकेयी निकल जाओ यहाँ से. क्या हुआ? मुंह नहीं देखने का. रागावू लागली. और काय झालं कैकेयी, वाटल ते माग. मालूम है, मांगो मांगो जिंदगी भर, दिया आज तक कुछ. माझे पूर्वीचे 2 वर देता की नाही शंका है. अरे मैं भोले स्वभाव वाला भूल गया हो. हाँ कैकेयी, पूरी दुनिया जानते मेरे रघुकुल को. रघुकुली रीति सदा चल आई, प्राण जाई पर बचन न जाई. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. नहीं असत्य सब पात की पूजा, गिरि सम होई के कोटि के गूंजा. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. जय जय राम राम राम, जय जय राम राम राम, जय जय राम 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 राम. जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम. प्राण जाए पर बचन न जाए. 2 के बदले 4. ते पर राम शपथ. रामाची शपथ घातल्याबरोबर कैकेयी उठून बसली. निकल जावे यहाँ से, मुनी देखने का. अशी रागावणारी कैकेयी, पण राजा दशरथानं रामाची शपथ घातल्यानंतर या शब्दात बोलू लागले. सुनवू प्राण प्रिय भावत जी का. सुनवू प्राण प्रिय भावत जी का.
एक भरत टीका देहू एक भरत ही टीका प्राण प्रिय भावत जी का सुनहु प्राण प्रिय भावत जी का देहु एक भरत ही टीका देहु एक भरत ही टीका मागवु दूसर बर कर जोरी मागव दूसर बर कर जोरी पुरवहुनाथ मनोरथ मोरी पुरवहुनाथ मनोरथ मोरी तापसी बेच विशेष उदाती तापस देश विशेष उदासी 14 बरस राम बनवासी 14 बरस राम बनवासी 14 बरस राम बनवासी 14 बरस राम बनवासी निकल जाओ यहां से, आपका मुंह नहीं देखने का. अशी रागावणारी कैकई. शेठजी, रामाची शपथ घातली राजानन, कैकई उठून बसली. या शब्दात सुरू केलं बोलणं. सुनहु प्राण प्रिय भाव तजी का. प्राण प्रिय शब्द वापरला का? तुलसीजी म्हणतात आता तिला त्याचे प्राणच प्रिय आहे, त्याच्या प्राणावरच टपलेली आहे, हिच्यामुळे त्याचे प्राण जाणार आहे. तिला त्याच्या प्राणापेक्षा दुसरं प्रियच नाही म्हणून शब्द. सुनहु प्राण प्रिय भाव तजी का देहू एक भरत ही टीका. एका वराने माझ्या भरताला राज्य द्या. बोलले बाबा, वाईट वाटलं नाही राजाला. आता दुसरी मागणी सुरू केली. मागहु दुसर बर कर जोरी पुरवहु नाथ मनोरथ मोरी. तापस पेश विशेष उदासी 14 बरस. तरी दशरथाला वाईट वाटलं नाही काका, कारण राम वनवासी शब्द शेवटी आहे ना. राजाला असं वाटलं एका वराने भरताला राज्य म्हणते ही, आणि दुसरा जो वर आहे आपण नवरा बायको तपस्व्याच्या वेशात जाऊ जंगलात असं म्हणायचं असेल. तापस पेश विशेष उदासी 14 बरस राम बनवासी. आता धक्का बसला. अरे भरत को शासन ठीक है, राम को बनवास की. तू बोलती राम साधु है, अभी बोलती हूँ साधु है. साधु को जंगल क्यों भेज रही? साधु है करके जंगल भेज रही. महाराज, साधु जंगल में शोभा देता है, सिंहासन पे नहीं. क्यों महाराज? राम का राज तिलक बताने के लिए आया तो कितने प्रसन्न दिख रहे थे. भरत के राज्य में तो इतने उदास क्यों? राम आपका बेटा, भरत आपका बेटा नहीं. कौशल्या आपकी रानी, मुझे बाजार से खरीद कर लाए क्या? ठीक है, दुनिया को कहूंगे रघुकुल झूठा कुल. खबरदार कहीं कुल के बारे में कुछ जबान खींच लूंगा. ये भी सुनो, आज से तू मेरी पत्नी नहीं, मैं तेरा पति नहीं. संबंध तोडला. रात्रीचे जय जयकार चालू होते समाजाचे. कल हमारा राजा रामचंद्र होगा, उसकी प्रजा. ते तापलं तेल कानात ओतल्यावर अवसतची दर्शची मूर्छित येऊन पडले. रात्र संपली. सुमंत प्रधानाला लोक विचारू लागले, झाली का तयारी राज्याभिषेकाची? सुमंत येऊन पाहता तर राजा दशरथच नाही. अनुमान केलं कैकईच्या महाली असावे. अंदाज खरा ठरला. येऊन पाहिलं तर कैकईच्या महाली राजा जमिनीवर पडून, मुकुट बाजूला, डोळे मिटलेले. काय वाटलं असेल प्रधानाला? जबाबदारी आहे ना सगळ्या समाजाचं. उत्तर काय द्यायची समाजाला? अरे ज्याच्या मुलाचा राज्याभिषेक आहे त्याचा बाप मूर्छित पडलेला. धक्का बसला. कैकईला विचारलं, काय झालं? रात भर कर रहा तुम्हाला मालिक, राम राम राम, लगता है राम के साथ कोई जरूरी काम. जा बोला कैकई.
बोधले बाबा दशरथजी रडत निघाले. सुमंतजी लोक अडवून विचारतात, झाली का तैयारी राज्य? मेरी मनस्थिति ठीक नहीं भाई, मैं पैर पड़ता हूँ, मुझे मत पूछो. राम प्रभूकडे आले. श्री राम मेरे साथ चलो. बिना आंघोळीचा राम मागे, रडणारा सुमंत पुढे. आता उद्धव काका, समाजाचा गैरसमज दृढ झाला नाही रे, राज तिलक नाही. अरे सुमंत जी रो रहे, राम जी नहाए नहीं, कुछ तो भी दाल में काला है, राज तिलक नहीं. अयोध्येत वार्ता पसरली. आणि जेव्हा रामचंद्रजी आले ना, आपला बाप जमिनीवर पडलेला पाहला आणि धक्का बसला. विचारलं कैकई मातेला, आई काय झालं बाबाला? पूर्वीचे 2 वर, एका वराने राज्य मागितलं भरताला, एका वराने वनवास 14 वर्षाचा तुला, आणि त्याच्यामुळे तुझा पिता मूर्छित येऊन पडला. जननी तू, जननी भाई, खरी जननी तू आहे माझी. कारण रामाचा जन्म कौशल्यपासून झाला आई, पण रामायणाचा खरा जन्म तुझ्यापासून झाला. याचं नाव राम आहे. हां, आता प्रश्न पडला कुमार भाऊ, माय माझी रात्रभर जागी असेल, स्वप्न रंगवले असेल, मी राजमाता होणार आहे, माझा लेक राजा होणार आहे, तिला काय उत्तर देऊ? आणि म्हणून रामचंद्रजी माय कौशल्याच्या महाली आल्याबरोबर आई रागावली. अजून आंघोळ नाही का केली? तुझे वडील रागावतील माझ्यावर, मी रात्रभर जागी. तो पोशाख, तो मुकुट, त्या मोत्याच्या माळी, तो प्रसाद, मी राजमाता होणार आहे, जा लवकर तयार हो बाबा, तुझे वडील रागावतील. आज कळलं आई, माझ्या बापासारखा उदार बाप कोणालाच मिळाला नसेल. म्हणजे माझ्या बापाला वाटलं असेल की माझ्या रामाला अयोध्येचं राज्य मर्यादित आहे, ज्या राज्याला मर्यादा नसतात अमर्याद वनवासाचं राज्य माझ्या उदार बापानं दिलं आहे. पिता दीन मोई कानन राजू. आता माय रडायला लागली. बार बार मुख चुंबती माता, पटापटा पप्पी घेऊ लागली. रामा, मला धर्मसंकट आहे बेटा, माझी अवस्था चिचुंद्रीसारखी. बरं का बोधले बाबा, चिचुंद्री एक उंदराचा प्रकार आहे, ते लांबट तोंड असतं त्याचं. सापानं पकडलं, लक्षात येतं सापाच्या चिचुंद्री आहे. तोंडात पकडली, सोडून दिली तर साप आंधळा होतो, गिळली तर मरतो. काय करावं? तोंडात धरली आहे, सोडावी तर डोळे जातात, गिळली तर प्राण जातो. तसं वनवासात जा म्हणावं तर ममता आडवी येते, आणि नको जाऊ म्हणावं तर रघुकुळाचं सत्य आडवं येतं. मी चिचुंद्रीसारखी झाली बाळा. आई 14 वर्षे लगेच निघून जाईल, तू काळजी करू नको. सीतामाई म्हणाल्या, मी येणार सोबत. सीते, तू नाजूक आहे. नाजूक तुम्ही आहे, तू नाजूक आहे, तुम्ही आहे नाजूक. कसं काय? अनुभवानं सांगते, माझ्या बापाच्या बगीचात आलता फुलं तोडायला दोघं भाऊ. मी झाडाच्या आडून बघितलं तुम्हाला. 2 फुलं द्रोणात तोडली होती, 2, आणि 3रं तोडायला लागला तर घामानं भिजला. 3 फुलात घामानं भिजला. आणि मी लग्नात अर्धा तास अख्खा फुलाचा हार घेऊन एकटी उभी, तरी घामानं भिजली नाही. 3 फुलात घामानं भिजला. मला नाजूक सांगता का? नाजूक तुम्ही आहे. आता अरे सीता, ते वल्कल धारण करावे लागेल. वल्कल म्हणजे झाडाच्या साली. आनंदानं धारण करीन मी. का? अहो, मी पृथ्वीची मुलगी आहे, आणि झाडं पृथ्वीचे मुलं आहे. झाडाचं माझं बहीण भावाचं नातं आहे. झाडाची साल नेसताना मला असं वाटेल, यंदाच्या दिवाळीला माझ्या भावानं बहिणीला घेतलेली साडी 14 वर्षे मी तक्रार करणार नाही प्रभू. आता काय करावं? अरे जमिनीवर झोपावं लागेल. माझ्यासारखी भाग्यवान कोण आहे? तुम्हा पुरुषांना काय कळते? खरं महिलांना विचारा, आनंद कशात आहे? मायच्या कुशीमध्ये झोपण्यात लेकीला आनंद असतो. धरणी माझी माय आहे, 14 वर्षे आईच्या कुशीत मला झोपायला भेटणार आहे. माझ्यासारखी भाग्यवान जगात कोण आहे? आता नाईलाज झाला, होकार द्यायला. लक्ष मंजिला कळालं, भैया मैं आता हूँ आपके साथ. लखन, मैं बन जाए तो मेरे साथ हो जाए सब अवधान. आता तुम्ही नेत नसाल तर मी जिवंत दिसणार नाही. जा बाबा. सुमित्रा मायची परवानगी घेऊन मागवू बिदा मातू प्रसन्न जाई. सुमित्रा माता म्हणाली, आजपासून तुझी माय सीता, तुझा बाप राम. 14 वर्षात स्वप्नात कधी द्वेष येऊ द्यायचा नाही. आई, स्वप्नात द्वेष म्हणतेस ना तू, मग मी झोपणारच नाही तर स्वप्नच पडणार नाही. जागरण व्रताची प्रतिज्ञा केली. लक्ष्मणजीनं उर्मिला मातेला आवाज दिला वगैरे वगैरे. आता सगळी वार्ता कळाली.
कुमार भाऊ केळीचे खुंट आडवे पडले, तोरण तुटली, गुड्या उतरल्या, पाय घासून रांगोळ्या मिटल्या, फुलवाती विजल्या, सगळी उदास झाली अयोध्या. आता कैकई म्हणाली, हे राज्य भरताचं आहे, ते सगळे कपडे उतरवा, हे वल्कल धारण करा. वल्कल सीतेला देऊ लागली. तेवढ्यात वसिष्ठ विजेसारखे कडाडले कैकईवर आणि मग वसिष्ठाच्या पाया पडून रामराजे म्हणाले, बाबा एक विनंती आहे. माझा भाऊ भरत आला म्हणजे धूमधडाक्यात राज्याभिषेक करा आणि जर जमलं तर मला संदेश पाठवा जंगलात. काय करशील रामा? ज्या दिवशी माझा भाऊ राजा होईल मी भिल्लांना एकत्रित आणील आणि चित्रकूटावर भरताचा जय जयकार करू करू नाचेल बाबा. दुसरं काय करू मी? लक्षात घ्या. राम लक्ष्मण सीता. इकडे दशरथजीची मूर्छा संपली. सुमंता रथ सज्ज करा. रथामध्ये बसवून काही दिवसात एखाद्याला वापस आणा. रथ सज्ज केला. रथामध्ये तिघं बसले. सगळ्या समाज रथाच्या मागे निघाला. बिकल लोक सब लागे साता. पहिला मुक्काम बोधले बाबा तमसा नदीच्या कोरड्या पात्रात आहे. रात्री 12ला लक्ष्मणाचं रडणं सुरू आहे. त्याच्यामुळे सुमंत जवळ आले. प्रजा झोपलेली आहे. का रडतो लक्ष्मणा? तुम्ही मला वडिलासारखे आहे बाबा. माझा प्रश्न आहे. काय? माझ्या वहिनीनं आणि माझ्या दादानं काय गुन्हा केला अयोध्येचा? हे शिक्षा? बिना अंथरुणा पांघरुणाचे रेतीत उशाखाली दगड. त्या लक्ष्मणाच्या रडण्यानं सीतामाईला जाग आली. करुणानिधान अपना लखन बहुत रो रहा. प्रभू आले. अश्रू पुसले लक्ष्मणाचे. लखन, याच्यात कोणाचा दोष नाही. निजकृत कर्म भोग सब भ्राता. ज्याचं त्याचं कर्म त्याला भोगावं लागतं. सुमन बाबा, रथ अयोध्येकडे गेल्यासारखा दाखवा. सामोरून जंगलात आणा. आम्ही चालत येतो. रथ अयोध्येकडे गेल्यासारखा दाखवा. पुढे जंगलात नेला. तिथे जाऊन राम लक्ष्मण सीता रथात बसले. सकाळी जाग आली. प्रजा पाहतात तर राम लक्ष्मण सीता नाही. आले अयोध्येत. अरे अयोध्येतही राम नाही. आता प्रतिज्ञा केली बोधले बाबा, आपला राम 14 वर्षे शिजवलेलं अन्न खाणार नाही. आपणही शिजवलेलं अन्न 14 वर्षे खायचं नाही. आपला राम विवेकी जीवन जगणार आहे. आपण विवेकी जीवन जगायचं. म्हणून 14 वर्षात अयोध्येत एकाही लहान लेकराचा जन्म झाला नाही. असे वियोगी जगले प्रजाजन. म्हणून ही सूत्र इथं आहे. यथा राजा तथा प्रजा. हे एवढे शब्द सगळ्यांना पाठ आहे, पण ही इथं वेल्डिंग करायचं. यथा राजा. राम राजा 14 वर्षे शिजवलेलं खात नाही. प्रजाही 14 वर्षे शिजवलेलं खात नाही. पती पत्नी संबंध नाही. यांचाही संबंध नाही. म्हणून यथा राजा तथा प्रजा. आता सकाळ झाली. शृंगवेरपर्यंत रथ गेला. त्या गुहकाला कळालं भिल्लांचा राजा, पिळदार शरीराचा, काळ्या वर्णाचा, मस्तकाला पट्टी, मोराचा पीस, पांढरे कुंडल, पांढरे कंकण हातात, त्या भागातल्या भिल्लांचा राजा. त्याला माहिती होता हा भगवान आहे. चरणाला स्पर्श करू देणार. 25 फुटाहून दर्शन घ्यायला कार्यकर्ता उभा राहिला 25 फुटावर आणि नमस्कार करतोय. एक पापी आपकी शरण में आया जी भगवान. तुलसी जी बोले, जो स्वयं को पापी कहता पुण्य का पहला कदम होता है. टाकली उडी. पळत आले आणि त्याला कडकडून मिठी मारली. बरं का सीतारामशी. इथे रामराज्याचं उद्घाटन आहे. रामराज्य केवळ भाषण दिल्यानं येत नाही. गरिबाच्या झोपड्यात गेल्यानं रामराज्य येतात. त्याच्या झोपड्यात जाऊन त्यांचे अश्रू पुसले जगाच्या बापानं. 14 वर्ष हेच काम केलं. मेरे नगर में चलो. बोले 14 साल में किसी के गाव नहीं आता. मग झाडाखाली थांबा. ते सगळे बिल्ला आले. बिल्लाने दर्शन घेतलं. प्रभूंनी सर्वांच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवला. रात्र संपली. दुसऱ्या दिवशी बोधले बाबा रामानं आपल्या जटेत वडाचं दूध, लक्ष्मणानं आणि सीतेनं. सुमंत हुंदके देऊ देऊ रडू लागला. का? ज्याच्या डोक्यावर मुकुट पाहून अयोध्या नाचणार होती त्याच्या केसात वडाचं दूध आहे. केवढा त्याग. जेव्हा सगळे साधू एकत्रित आले काका, तेव्हा 550 वर्षे रावटीत होता राम. 22 जानेवारीला महालात गेला.
आहे का नाही? पहिला एक साधू मुख्यमंत्री झाला राम नंतर, योगीजी है ना, साधूच आहे, लुंगीवरच आहे, पण उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री, भारताचे पंतप्रधान, 11 दिवस उपवास केला, नारळाच्या पाण्यावर राहिला भारताचा पंतप्रधान मोदी साहेब, प्राण प्रतिष्ठेच्या आधी 11 दिवस, आणि व्रतस्थ एका चटईवर झोपले पंतप्रधान 11 दिवस, गादी नाही. आणि मग त्यांच्या शुभ हस्ते है ना सगळे साधू, वडाचं दूध. सुमंतजी रडून म्हणतात, बाबा काय निरोप आहे मालकाला, माझ्या दशरथ पित्याचरणी नमस्कार सांगा, तब्येतीची काळजी घ्या. बघ रविदास, मग विचारलं लक्ष्मणरावला, तुमचा काय संदेश? काय संदेश? म्हातारपणात बायकोच्या नादी लागून प्राणप्रिय पुत्राला वनवासात पाठवतोय, बापाला काय संदेश? रामचंद्र जवळ आले. सुमंत बाबा, तुम्हाला माहिती आहे गरम डोक्याचा आहे माझा भाऊ, रागात बोलला असेल रागात, पण मी माफी मागतो, हे माझ्या वडिलाला सांगू नका, म्हातारपणात दुःख होईल. मग सीतामाईला विचारलं, तुमचा काय संदेश? दशरथ पित्याचरणी नमस्कार सांगा आणि म्हणावं, आपल्या पत्नीला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी प्राणप्रिय पुत्राला वनवासात पाठवणारा एक वचनी राजा या सीतेला जन्मोजन्मी सासरा मिळावा, एवढीच तुमच्या सुनेची इच्छा आहे म्हणा. धाय मोकलून रडला सुमंत. आता राम, लक्ष्मण, सीता आणि गुहकजी पुढे निघाले. गंगा माता एक नावाडी नावेत बसलेला आहे, दोर झाडाला बांधलेला आहे, आणि रामचंद्र प्रभू त्याला नाव मागतात. मागे नाव न केवट वाना, कहे तुम्हारे मर्म मै जाना. वाह वाह, करू बरोबर आपण, वाह मजा आहे. रैदास आहेत बरं का काका. हा प्रसंग गंगेच्या काठाला आहे ना. गंगा भक्ती आहे, आणि भक्तीचे 2 विभाग आहे, सकाम आणि निष्काम. नावाडी पाण्याच्या बाजूला आहे, जिकडे टरबूज, डांगर, काकडी, कलिंगड, गंगेचा काठ तो सकाम आहे, जिकडे टरबूज आहे, आणि पाणी वाहतं तो निष्काम आहे. म्हणजे निष्काम भक्तीच्या तटावर जो भक्त बसला तो भक्त भगवंताला मागत नाही, भगवंत त्या भक्ताला मागतो. मागी नाव उठला नाही, कोण्या गावची चौकशी नाही, नमस्कार नाही बरं का शेठजी, बसल्या बसल्या बाता आणतो. कहे तुम्हार मर्ममय जाना, तुमचं मर्म मला चांगलं माहिती आहे. नमस्कार वगैरे काही नाही, सुरुवात केली. तुमच्या पायाच्या स्पर्शानं एका दगडाची बाई झाली, छुअत अशी लाभही नारी सुवाई. आणि दगडापेक्षा लाकूड मऊ असते. दगडाची बाई व्हायला वेळ नाही लागला तर लाकडाची बाई व्हायला किती वेळ लागेल बरं? 2 झाल्या बाया, एकीनच नाकीनं आणले. मग हे एक न नावीची एक 2, आणि धंदा डुबला. कुक्कुटपालन, जर्सी गाई तसलं काही नाही, हेही प्रतिपालव सब परिवार. बसल्या बसल्या जानत नाही प्रभु अवर कबारू, अगर जाना है मोई पद पद्म पखारण कहो. पलीकडे गेल्यावर तुमच्यापासून 1 नया पैसा घेणार नाही, कारण आम्हाला देण्यासाठी कैकईनं तुमच्याजवळ काही ठेवलं नाही. बसल्या बसल्या बाता. आणि आमचा नियम आहे, उदासीन वेशातल्या माणसाकडून आम्ही नावाडी लोक पैसे घेत नाही. पहिल्या भेटीत विश्वास बसत नसेल, तुमच्या बापाची दशरथ राजाची शपथ. दशरथाची शपथ म्हटल्यावर सीतारामजी, लक्ष्मणराव बिघडला, लावला बाण धनुष्याला. हे लंगोटीवाला, मेरे पिता की कसम तक पहुंच गया, मार डालूंगा. हम तो आंसू लागला. बोले भगवान, ये कोई मंगने की तरीका है क्या? बड़ा भैया नैया मंग रहा, छोटा रिवाल्वर दिखा रहा. इनको क्या लगता है डर जाओ? डरने वाला नहीं, मारने दो. बहुत बड़ा फायदा. क्या फायदा?
पहला फायदा गंगा के तट पर मरण, दूसरा फायदा लखन के हाथों मरण, तीसरा फायदा भगवान के सामने मरण, चौथा फायदा मरने के बाद पत्नी बच्चे रोएंगे तो भगवान आंसू पोंछेगा, पांचवा फायदा भगवान को मेरी प्रेत यात्रा में हाजिर रहना पड़ेगा, और छठवां फायदा जो प्रेत यात्रा में हाजिर रहता उसको 10वें के दिन भी रुकना पड़ता। लखन ने हिसाब लगा रहे, लंगोटी वाला 10 दिन रुकने की बात कर रहा है, मारने लायक नहीं, पुनः बाण बाता टेवला। अगर जाना है तो मोही पद पद्म पखारण कहो। सर्वाणी मनाई जाता है। धूल चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के भगवान संवर जाएंगे। धूलो चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के भगवान संवर जाएंगे। धूल चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के भगवान संवर जाएंगे। धूल चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के भगवान संवर जाएंगे। धूल चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के भगवान संवर जाएंगे। मैं चरणों की तुम्हारी चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़े की मेरी पुरानी प्रभु। मैं चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़े की मेरी पुरानी प्रभु। एक एक लाइन आएगी था। मैं चरणों की महिमा सुनी है प्रभु। विको कमी करे तो विको महिमा सुनी, पुन्हा एकदा। मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु। मैंने चरणों की महिमा जमला। नाव लकड़े की मेरी पुरानी प्रभु, नाव लकड़े की मेरी पुरानी प्रभु, नाव लकड़े की मेरी पुरानी प्रभु, नाव लकड़े की मेरी। शाबाश। बात केवट की सुन मुस्कुराने लगे, राम चरणों को आगे बढ़ाने लगे। बात केवट की सुन मुस्कुराने लगे, राम चरणों को आगे बढ़ाने लगे। बात केवट की सुन मुस्कुराने लगे, राम चरणों को आगे बढ़ाने लगे। बात केवट की सुन मुस्कुराने लगे, राम चरणों को आगे बढ़ाने लगे। बात केवट की हो, बात केवट की, बात केवट की सुन मुस्कुराने लगे, राम चरणों को आगे बढ़ाने लगे। चरण धोकर कुटुंब को पिलाने लगे, धन्य है भाग्य भगवान संवर जाएंगे। मैं चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़े की मेरी पुरानी प्रभु। चरणों प्रभु सच्ची भक्ति में शक्ति दिखाए। ओ तुमने लाखों की बिगड़ी बनाई प्रभु, सच्ची भक्ति में शक्ति दिखाई प्रभु। तुमने लाखों की बिगड़ी बनाई प्रभु, सच्ची भक्ति में शक्ति दिखाई प्रभु। तुमने लाखों की, तुमने लाखों की, तुमने लाखों की बिगड़ी बनाई प्रभु, सच भक्ति में शक्ति दिखाई प्रभु। बिनत होकर ये पूरन विनती करे, राम का नाम ले ले तो तर जाएंगे। चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़े की मेरी पुरानी प्रभु। मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी।
मैंने चरणों की महिमा नाव लकड़ी। मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़े की मेरी पुरानी प्रभु। मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़े की मेरी, लकड़े की सुनी है प्रभु। अगर जाना है मोही पद पद्म पकारण कहो, पाय धुण्याचा आग्रह कराल तर जाओ भाई बेगी आण जल पाव पखारो, होत विलंब उतारे पारो, जाओ जल्दी जल्दी कराव असं म्हटल्यावर नावाडी उठला बोधले बाबा आणि घरी जायला लागला. लक्ष्मण म्हणले दादा तुम्ही त्याला पाणी आण म्हटलं पाय धुवायला, आणि ते गावाकडे चाललं. आवाज दिला प्रभु ने, का जा रहा केवट, घर जा रहा हूं घर, और तुम्हें घर का भेजा, आपने नहीं भेजा लेकिन मुझे है भेजा. कोई मंगल कार्य करना पड़ता तो पत्नी को साथ रखना पड़ता. भगवान के पास होने का प्रोग्राम है मालिक तो पत्नी को बुलाता हो. लखन बोले घर जाएगा पत्नी बच्चे को बुला, पत्नी बच्चे नहाएंगे कपड़े बदलेंगे तब तक खड़ा रहना पड़ेगा. करे क्या फसे, जाओ भाई. ते घरी आलं बोधले बाबा, तिचं उघड्या अंगाचे 2 लेकरं, झिंज्या उडतात केसाच्या आणि गाठी गाठीचं लुगडं बायको, आणि मोडकं झोपडं. अगं चल, काय भाग्यवान आपण, देवाचे पाय धुण्याचा योग आपल्यालाच. बायको रडायला लागली. का रडतेस? दारिद्र्याला काही मर्यादा असावी हो. एकही धातूचं भांड गरीबाच्या घरात नाही. जगाच्या बापाचे पाय धुण्याचा योग आला. मी म्हणतो तांब्या पितळीचं तर पाहिजे होतं, ते पीठ मळायचं लाकडाचं काठोट. आपण भाग्यवान आहो. धातूचं भांडं असतं घरात तरी त्याच्यात देवाचे पाय धुतले नसते. का? माझा देव 14 वर्षे उदासीन वेशात आहे, त्याला धातूला स्पर्श करायचा नाही, त्याच्या व्रताला बाध येऊ नये म्हणून लाकडाचं. दुसरं कारण तुला माहीत नाही. धातूच्या भांड्यात पाय धुतल्यावर तीर्थ वाटून दिलं म्हणजे भांडं कोरडं होतं. पण लाकडाचा धर्म काय आहे? त्याच्यात पाणी मुरल्या जातं. आपण या काठोटामध्ये पाय धुवू, त्याच्यात पाणी मुरल्या जाईल. देव निघून गेल्यावर हे तीर्थ मुरलं असेल, तू महिनाभर बाजरीचं पीठ मळू मळू भाकरी करशील तर माझ्या गरिबाच्या परिवाराला 1 महिना चरणामृताचा प्रसाद मिळत राहील. म्हणून मी हे पीठ मळायचं काठोट वापरणार. हां, आता पाणी कठवटा भरिले यावा. इथून दिसेल तुम्हाला. नावाडी बसला गंगेच्या काठाला, काठोकाठ पाणी भरलं काका काठोटामध्ये. प्रभू उभे. बोधले बाबा उजवा पाय सोडला त्या काठोटामध्ये, आणि नावाड्यानं उजव्या हातानं पाय धुवायला सुरुवात केली ना, भाव विभोर झाला. हात हालतोय, भांडं हालतं, देवाचा पाय हालतो, देव हालतो. का भाव विभोर झाला? त्याचं कारण सांगितलं. बोधले महाराज, नावाडी विचार करतो, वाचे म्हणता गंगा गंगा, आणि सकळ दोष जाती भंगा. अरे गंगेचं नाव घेतलं तर पाप जळतं. ती गंगा ज्याच्या चरणातून निघाली, ते चरण पठ्ठ्याला धुवायला मिळतात. ब्रह्मांडात माझ्यासारखा भाग्यवान कोण असेल? आनंद आवरे ना. हात हालतो, भांडं हालतं, देवाचा पाय देव हालतो. लक्ष म्हणजे बोलले, ए पाव धोने का तरीका है का रे? भगवान हिल रहे, भगवान गिर. चुप रहो लखन जी. अयोध्या नहीं गंगा का काट, सब मेरे तरीके से होगा, बीच में बोलना नहीं. गप बसला लक्ष्मण. रामचंद्र तसं नाही बाबा रे. अरे तुझा हात हालतो, भांडं हालतं, पाय हालतो, मी हालतो, पडलो तर तुम्ही चेष्टा करता का मालक गरीबाची? एक विचारू का? काय बळीला घातला होता पाताळात, किती किलोमीटर पाय उचलला त्या दिवशी? त्या दिवशी नाही पडला. आणि गरीबासाठी फुटभर पाय उचलला. पडण्याची भीती. चेष्टा करता गरीबाची? आणि जर पडण्याची भीती वाटते तर एक काम करा ना, काय खाली वाका, माझं डोकं धरा, तुम्ही नाही पडायचे, आशीर्वाद भेटल मला. इतका वस्ताद. जगाचा बाप वाकवला, त्यानं डोकं धरलं. हरिभाऊजी डोकं धरलं प्रभूनी, तो पाय धुवू लागला. प्रभू हसू लागले. हसताना मात्र कधी लक्ष्मणाकडे पाहून हसायचे, कधी सीतेकडे. लक्ष्मणाकडे पाहून का? लक्ष्मणा, अरे मागची वसुली चाललेली आहे का? हे व्याजासं तुला माहिती आहे का हा कोण आहे? हा मागच्या जन्मी कासव होता, तू शेष होता, मी विष्णू. तुझ्यावर झोपायचो, हा दर्शनाला यायचा, निद्रा भंगवून तू फणा वगैरेचा निघून जायचा. हा एक दिवस जास्त जवळ आला तर तो जोरात मारला फणा, मेलन ते कासव.
तोच कासव झाला नावाडी, तो शेष तू लक्ष्मण, तो विष्णू मी राम. मागच्या वेळेला तू त्याला जवळ येऊ दिलं नव्हतं ना, म्हणून 2 वाजल्यापासून तुझ्यावर लाल डोळे करते ते. आता तुला लांब उभं ठेवते आणि एकटं तुझं पाहिलं का व्याजासह वसुलीचा. कधी सीतेकडे पाहून हसायचे, सीते का हसता देवा, का हसता? तुझ्या बापानं तुझ्यासारखी मुलगी दिली तरी लग्नाच्या मांडवा सासऱ्याला डाव्या पायाचा एकच अंगठा तू दिला होता तुझ्या बापाला. हे काही नाही देत लंगोटीवाला, दोन्ही पाय धुतं बघ 2 वाजल्यापासून. सर्वांना तीर्थ वाटलं. आता बसायचं. थांबा प्रभू असं सांगतात. तो नावाडी प्रभूच्या चरणापासून नावेपर्यंत पालथा झोपला. सांगितलं मला तुडवून नावेत बसा मालक. कारण एक कारण असं आहे, तुमचे पाय भिजले, त्या पायाला माती लागू नये आणि त्या मातीनं नावेचा घोटाळा होऊ नये, एक कारण. दुसरं, मी जीव आहे, उद्यापासून कोणालाही सांगत सुटील पठ्ठ्यानं देवाचे पाय धुतले होते, पठ्ठ्यानं देवाचे पाय धुतले, पठ्ठ्यानं. हा पहिला माझा अहंकार तुमच्या लातनी तुडवा. अहंकाराचा वारा न लागो राजसान माझ्या विष्णुदासा भाविकाशीन. मग नावेत बसा. मग प्रभू सीता लक्ष्मण गुहकजी नावेत बसले. नाव निघाली. पलीकडचा काठ यायला थोडा अवधी लागणार होता, तर नाव त्यानं वळवली. त्याला माहिती आहे पुन्हा हे संधी नाही. नाव वळवल्यावर लक्ष्मण, दादा याच्या डोक्यात काही फरक आहे का? आता उतरलो असतो आपण 10 मिनिटात, हे वापस घेऊन चाललं. जाऊ दे बाबा तिकडे उतरू. का पण तुला का नाही विनाकारण वाद घालायची सवय रे लक्ष्मणा. तुला काही माहिती आहे काय? बिगर तिकीट कंडक्टरसोबत भांडत नसतं. एवढे फुकट बसलो भाऊ आपण, तो उतरवल तिकडे उतरू जाऊ. 4 चक्कर मारले बरं का. इधर का उधर, उधर का इधर, इधर का उधर, 4 चक्कर लगा रहा. 4 चक्करमध्ये वैतागला का देवा? म्हणजे आम्ही 184 एवढी चक्कर मारले तर कधी तक्रार मांडली? तुला 4 मध्येच वैत. तसं नाही रे बाबा. राजाचे पोरं आम्ही आत्तापर्यंत घोड्यावर बसलो, रथातही बसलो, नावेत बसण्याची पहिली वेळ आहे. भीती वाटते पाण्याची, भीती वाटते. माझा हात धरा. अरे शाबास, भीती मला वाटेल हात उधारू. हा मग प्रभू का? मी जीव आहे, तुम्ही देव. जीव की आदत है हाथ पकड़ना छोड़ना, हाथ पकड़ना छोड़ना, हाथ पकड़ना छोड़ना. लेकिन भगवान जिसका हाथ पकड़ता कभी छोड़ता नहीं. जीव की आदत है पकड़ना छोड़ना, पकड़ना छोड़ना, पकड़ना छोड़ना. 18 तारीख तक राम कथा सुनेंगे लोग, समझ लेना भगवान का हाथ पकड़ लिया. और 19 के बाद सैराट देखने जाएंगे, समझ लेना छोड़ दी. पकड़ना और छोड़ना, पकड़ना और छोड़ना जीव की आदत है. लेकिन भगवान जिसका हाथ पकड़ता कभी छोड़ता नहीं. तो मेरा हात पकडो. देवानं जीवाचा हात पकडला शेठजी, म्हणजे पलीकडचा काठ यायला वेळ लागत नाही. काठ आला, उतरला, नावाड्यान दोर झाडाला बांधला. प्रभू सीता लक्ष्मण गुहकजी उतरले. प्रभूनं सीतामाईकडे पाहिलं. सीतामाईनं आपल्या बोटातली मुद्रिका प्रभूजवळ दिली आणि ती मुद्रिका नावाड्याला देऊ लागले. नावाडी रडून म्हणाला, मालक तुम्हाला मी वचन दिलं होतं पलीकडे गेल्यावर 1 पैसा घेणार नाही, तरी तुम्ही सोन्याची मुद्रिका देऊन माझी परीक्षा घेता. बरोबर आहे, माझे कपडे फाटके आहे ना. ये भी सुनो भगवान, मेरे कपड़े फटे हैं, संस्कार फटे नहीं. मैं कुछ नहीं लूँगा. आणि ज्यांचा धंदा सारखा ते पैसे घेत नाही मालक. लक्ष्मण बोललाच बा, धंदा सारखा कसा रे? आम्ही राजाचे पोरतून नावाडे. तुम्ही बोल नका, तुमचं माझं जमत नाही 2 वाजल्यापासून. लक्ष्मण गप्प बस. बरं का बोलले रामचंद्र, हे मला सांग बाबा, काय धंदा सारखा कसा? धंदा सारखाच आहे मालक. कसा काय? छोटा मोठा आहे. माझी टपरी तुमचं होलसेल. कळलं नाही मला? सांगतो ना. तारण्याचा धंदा, तारण्याचा. मी नदीहून तारतो आणि तुम्ही भवसागरातून तारता. माझी टपरी, तुमचं होलसेल, पण धंदा सारखाच आहे ना.
आणि सारख्या धंद्यावाले पैसे घेत नाही, हे त्या सलूनवाल्याकडे जाऊन दाढी करते. आला का? आणि ते सलूनवाले या सलूनवाल्याकडे दाढी करतात. अरे तो तुमचा दृष्टांत दिला इथं म्हणून. हमरी तुमरी कची उतराई, नापित नापित की बनवाई. तेच शब्द आहे. नाई सेना नहाई लेत, धोबी सेना धोबी लेत, इन जाति को न बिगाड़ियो, प्रभु तुम आए मोरे घाट, मैंने पार उतार दियो, मैं आऊँगा तोरे घाट, तो भव सागर पार उतारियो. फिरती बार जब तुम आवासो प्रसाद मैं श्रीधर लेवा. निघाले प्रभू. लक्ष्मण, सीता आणि गुहकजी. गंगा माता लागली. गंगा मातेचं पूजन सीतामाईनं केलं. गंगा मातेनं आशीर्वाद दिला, सीता पती आणि देवरसह सकुशल तू अयोध्येला वापस येशील. आणि मग प्रभू सीता लक्ष्मण गुहकजी भारद्वाजजीच्या आश्रमात आले. भारद्वाजजीनं पूजा केली, बसायला दिलं, कंदमूल फळे खायला दिली आणि सांगितलं, बाबा आज की रात मेरे आश्रम में विश्राम करो, कल खा पी के दोपहर 2 बजे निकलो. तो आज की कथा यहाँ विश्राम लेती है. प्रभु जय रघुनाथा,
कर जोरे विनवो प्रभु मेरी सुन बाता। ओम जय जानकी नाथ रघुनाथ हमारे जानकी दाता पिता भ्राता। तुम हो सज्जन संगा तुम हो सज्जन संगा। ओम जय जानकी नाथा। 84 प्रभु बंद छुड़ाओ मेरो यमदासा प्रभु मेरो यमदासा। निस दिन प्रभु मोहे राखो हर दिन प्रभु मोहे राखो अपने संग साथा। ओम जय जानकी नाथा। राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न संग चारो भैया प्रभु संग चारो भैया। ओम जगमग ज्योति विराजत जगमग ज्योति विराजत शोभा भैया। ओम जय जानकी नाथा। हनुमत नाद बजावत नेवर की मगाता प्रभु नेवर की मगाता। सुवर्ण बाल आरती कर सुवर्ण बाल आरती कर कौसल्या माता। ओम जय जानकी नाथा। किरीट मुकुट कर धनुष विराजत शोभा तिवारी प्रभु शोभा तिवारी। मणि राम दर्शन की मणि राम दर्शन की पल पल बलिहारी। ओम जय जानकी नाथा। ओम जय जानकी नाथा। नमः शिवाय। ओम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण